नमस्कार, न्यूज 24 परभणी वार्तामध्ये आपले स्वागत। मी शिवाजी चव्हाण। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। महिला पत्रकार स्नेहा बारवे हल्ला प्रकरणातील आरोपीवर कठोर कार्यवाही व्हावी। पाहूया सविस्तर वृत्तांत। लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ जिल्हा शाखा परभणी यांच्यातर्फे माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे मागणीचे निवेदन देण्यात आलेले आहे। परभणी जिल्हाधिकारी श्री रघुनाथरावजी गावडे साहेबांना निवेदन दिले। पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील महिला पत्रकार स्नेहा बारवे ह्या अतिक्रमणधारकाने ओढ्यावर भिंत बांधून पाणी अडवल्याने गावाला संभाव्य पुराचा धोका आहे हे प्रशासनासमोर ठेवण्याचा जनसुरक्षेचा गंभीर वास्तव प्रश्नाचे वृत्तांकन करत असतानाच तेथील गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या पांडुरंग मोरडे व त्यांच्या काही सहकारी गुंडांनी लाकडी दांड्यांनी प्रचंड मारहाण करून पत्रकार स्नेहा बारवेवर प्राणघातक हल्ला केला। हे सोडवण्यासाठी आलेल्या नागरिकांना देखील या गावगुंडांनी या मुजोरी लोकांनी मारहाण केली। म्हणून माननीय मुख्यमंत्री साहेबांनी या गंभीर विषयाकडे लक्ष देऊन पत्रकारावर हल्ला व महिला अत्याचारावरील गुन्हे नोंदवून पांडुरंग मोरडे व त्यांच्या साथीदारास जेलमध्ये पाठवावे असे निवेदन लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ जिल्हा शाखा परभणी यांच्या वतीने देण्यात आले आहे। परभणी जिल्हाध्यक्ष श्री दिलीप बनकर, जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद अंबोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन दिलेले आहे। यावेळी महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख भगीरथ बद्दर, मराठवाडा पदाधिकारी देवानंद वाकळे, वाजिद खान पठाण, डिजिटल मीडिया मराठवाडा अध्यक्ष राहुल दबाले, शिवाजीराव चव्हाण, अब्दुल रहमान, युसुफ पठाण, मंदार कुलकर्णी, गणेश रेंगे पाटील, संदीप वायवळ, युनुस कच्ची, रवी साबळे आदी लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते। अशाच ताज्या घटना व घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा। बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहूयात काही क्षणचित्रे। जिल्हा पुणे येथील महिला पत्रकार स्नेहा बारवे हे आपल्या बातमीचे वृत्तांकन करत असताना त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आलेला आहे। आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना त्या जे आरोपी आहेत त्यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा यासाठी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे आणि जास्तीत जास्त प्रमाणात त्या हल्लेखोरावर गुन्हा दाखल करावा अशी या ठिकाणी आम्ही मागणी केलेली आहे। लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वतीनं आज स्मिता बारवे या यूट्यूब चॅनलच्या ज्या संपादक आहेत ते वृत्तांकन करण्याकरिता मंचेगाव इथे गेले असताना त्यांच्यावर तेथील गावगुंड मोराडे याने अचानक जिल्हा पुणे येथील महिला पत्रकार स्नेहा बारवे बातमी वृत्तांकन करत असताना एका गावगुंडानं त्या महिलेला अमानुषपणे मारहाण केलेली आहे आणि पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत तो गुन्हा दाखल झाला। लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वतीनं माननीय दिलीपजी बनकर यांच्या वतीनं माननीय जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। स्नेहा बारवे नावाच्या वार्तांकन करण्यासाठी ज्या गेलेल्या युवती पत्रकार होत्या त्यांच्यावर एका अमानवी कृत्याच्या गुंड प्रवृत्तीच्या माणसाने पांडुरंग मारडे नावाच्या व्यक्तीने हल्ला केलेला आहे। तर तो हल्ला संपूर्ण पत्रकारितेवर हल्ला आहे आणि स्त्रियावर हात घालणारा तो गावगुंड त्याच्यावर अनेक खुनाचे गुन्हे आहेत आणि तो गुंड प्रवृत्तीचा आहे। त्याला भारतीय संविधानाच्या कलमेनुसार जास्तीत जास्त कडक शिक्षा व्हावी एवढीच मी या प्रसंगी मी वाजिद पठाण, लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा विभागीय संघटन तथा संपर्क प्रमुख, डिजिटल मीडिया मराठवाडा अध्यक्ष। आज आम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले की लोक स्वातंत्र्य पत्रकार हा सर्व पत्रकारांसाठी लढा देत असतो। ज्या ज्या पत्रकारांवर अन्याय होतात त्यांच्यासाठी लढा देत असतो। असाच एक आज हल्ला झालेला आमच्या पत्रकारावर स्नेहा बारवे म्हणून आहे आणि मंचर नगरपंचायत आंबे या संदर्भात तहसीलदार असतील, प्रांत असतील, कलेक्टर असतील यांना माझा सगळ्यांना एक प्रश्न आहे की जर तुमच्या नोटिसेला हे उत्तर असेल तर तुम्ही पुढे काय करणार?
आजचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. नमस्कार.